ज्याच्या हातात सत्ता जिसकी लाठी उसकी भैंस. 3-4 तारखांना मॅटरच पोचत नाही. याचा ऐकून सगळे सोयरे टाकताय. उद्या मी उपोषणाला बसेल. मी म्हणाल गावकी टाका भावकी टाका. आरक्षण नाहीये म्हणजे मग जैन गुजर मारवाडी असतील किंवा क्षत्रिय असतील पटेल जाट गुज्जर मराठा यांच्यासाठी आरक्षण आणलंय ना. ईडब्ल्यूएस आरक्षणाचा 10% साडे लाभ मराठा समाजाने घेतलेला आहे. चंद्रकांत दादांनी त्या सभागृहातनं मोठ्या दिमतीने सांगितलं की ईडब्ल्यूएस मधलं 8.5% आरक्षण मराठा समाजाने घेतलेले. अहो त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 5,000 कोटी दिलेत. 5,000. आणि आपल्या महाज्योतीला काय नाही, आपल्या ओबीसी महामंडळाला काय नाही. म्हणजे जर तुमच्या हातात सत्ता असेल तर तुम्ही पाहिजेल तसं वाकवताल. आणि हा आता तो सगळे सोयरेचा GR आला. सगळे सोयरेचा आपल्या बऱ्याच जणांना माहित नसेल सगळे सोयरे काय. मी 2 मिनिटात सांगतो. आपल्याला आरक्षण मिळतं हे आपल्या जातीमुळं. मग आपली जात कशी समजती तर आपल्या जात दाखल्यामुळं. मग तो जात दाखला देण्यासाठी काहीतरी अटी नियम आहेत. असाच एक कायदा आहे. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग विशेष मागासवर्ग भटके विमुक्त यांचे जातीचे दाखले देण्याचा अधिनियम 2000. याच्यामध्ये ह्या जरांगेचा ऐकून 26 जानेवारीच्या सुट्टीला रात्री 2 वाजता तो शब्द टाकलाय. आणि काय त्यांचं म्हणणं आहे की जर समजा माझ्या आई वडिलांकडं कुणब्याचं प्रमाणपत्र नाही, कुणब्यांच्या कोणत्या पण नोंदी नाही, तर मी म्हणायचं माझं नाव भोसले, हे भोसलेत, हे माझे सगळे सोयरेत, हे माझ्या गणगोतातले, मी फक्त ॲफिडेविट द्यायचं, झालो मी कुणबी. बरे ते फक्त तेवढ्या पुरतं नाहीये. एखादा मराठा समाजाचा व्यक्तीचं नाव भोसले असेल आणि एखादा SC ST मधील एखाद्या व्यक्तीचं नाव भोसले असेल, मी जरी म्हणलो ना ॲफिडेविट देऊन हे भोसले माझ्या गणगोतातले, ह्याची जात मला मिळणार, असा कुठं हे कायद्याची भाषा आहे. अहो त्याला द्यायला निघाले होते आणि मग आम्हाला वाटलं की बाबा चला आपण कायद्याची लढाई लढतो, कायद्याने गेलं पाहिजे. पण सर्वात महत्वाचं तारीख पे तारीख हायकोर्टामध्ये याचिका टाकून मी झाले माझी या सगळ्या कुणबी दाखल्यांचे रद्द करणं यासाठी माझी याचिका दाखल आहे. पण 3-4 तारखांना मॅटरच पोचत नाही, केसच पोचत नाही. फक्त 8 ते 10 हेअरिंग होतात. म्हणलं चला सरकारला जर उपोषणाची भाषा समजती ना तर मी उपोषणालाच बसतो. आणि भाषा समजली उपोषणाची, मग कुठं तरी ह्या उपोषणाच्या याच्यावरनं तिथं बोलवलं तर एकंदरीत काय सरकारला आता कायद्याची नैतिकतेची हे एक तर सरकारमध्ये कोण किती हुशार आहेत काय समजत नाही. जरांगेचं ऐकून जर सगळे सोयरे शब्द टाकला त्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये मी म्हणालो की आज ह्याचा ऐकून सगळे सोयरे टाकताय. उद्या मी उपोषणाला बसेल. मी म्हणाल गावकी टाका भावकी टाका जोडीदार टाका वराड टाका, पाहिजे त्याला पाहिजे ते शब्द टाका. तर एकंदरीत हे जे चाललेलं आहे सगळ्यात महत्वाचा विषय येऊन थांबतो तो ज्याच्या हातात सत्ता जिसकी लाठी उसकी भैंस. त्यामुळं आपण सत्ता हिसकावल्याशिवाय सत्तेत आल्याशिवाय आपण आपल्याला न्याय देऊ शकत नाही. कारण की सगळं धाब्यावर बसवायचं चालू आहे. राहिला प्रश्न आता हे 1 वर्षातले जे काही 57,000 नोंदी आहेत आणि काही 1.5 लाख 2 लाख किती दाखले चॅलेंज केले दिलेले आहेत, तर याच्या विरोधात मी फेब्रुवारीमध्येच याचिका टाकलेली आहे. पहिल्यांदा त्या 2004च्या GRला काढी लावा म्हणलं की तो पहिला रद्द करा आणि त्यानंतरचे दिलेले दाखले आणि ह्या 1 वर्षातले दिलेले दाखले जे त्यांनी अध्यादेश काढलेत 9-10 हे सगळे दाखले रद्द करा अशी याचिका आहे. आणि मी शब्द देतो सुरुवातीपासून नाही पण 1 वर्षातले तरी हे सगळे दाखले 100% रद्द करणार. तर आता शेवटी हा विषय आपला राजकीय पक्षाचा आहे आणि राजकीय सत्ता हे करण्याचा आहे. तर एकच म्हणतो की आत्तापर्यंत आपण बऱ्याच जणांना मोठं केलंय. आपण एखाद्या आमदाराचा खासदाराचा जवळचा माणूस व्हायचं प्रेफर केलं, पण आपण आमदार खासदार व्हायचं आपण कधी हे केलं नाही. तर आपण आता स्वतः सत्ता ताब्यात घेऊ. आणि एकच म्हणतो शेवटी सरफिरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू है कातिल में. 100% आपण आता आपण सत्ता ह्या आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपण आपल्या ताब्यात घेऊ आणि आपण आपल्याला न्याय देऊ.
धन्यवाद. जय ओबीसी, जय भीम, जय भगवान, जय ओबीसी बहुजन पार्टी. धन्यवाद.